नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर पाटबंधारे विभाग पदभरती 2026 यामध्ये जाहिरात पदे आणि त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न नेमका कसा असणार आहे, कोणकोणत्या पदांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर पाटबंधारे विभाग पदभरती 2026 जाहिरात पदे आणि परीक्षा पॅटर्न। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये LSO, FDA, TET टेट, जलसंपदा, औषध निर्माता, नगर परिषद, त्याच्यानंतर आरोग्य सेवक, आदिवासी बॅच असेल, तलाठी, पशुसंवर्धन, अंगणवाडी, स्वच्छता निरीक्षक, MPW, त्याशिवाय ANM, JNM, स्टाफ नर्स, त्याच्यानंतर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि आरोग्य सेविका ही जी काही सर्व पदे असतील या पदांचे जे काही नवीन कोर्सेस आहेत हे सध्या या महिन्यातील 5 जून आणि त्याचबरोबर 12 जून पासून आपण चालू केले आहेत। नवीन GR, अपडेटेड अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर इतर गोष्टींच्या सहित आपण या बॅचेस चालू केलेले आहेत। मग ह्या बॅचेसची जी काही खासियत असणार आहेत, वैशिष्ट्ये असणार आहेत ती बघा काय सांगितलं जातात, तर ही सर्वच्या सर्व लेक्चर्स तुम्हाला प्रामुख्याने किती सांगितले जातात बघा, तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जातात। प्लस यामध्ये तुम्ही ही व्हिडिओ डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। त्याच्यानंतर हे जे काही व्हिडिओ असणार आहेत हे व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकताय। यामध्ये ई बुक्सचं जे काही ऍप्लिकेशन असणार, या ऍप्लिकेशन थ्रू तुमच्यापर्यंत जे काय असणाऱ्या नोट्स असतात ह्या नोट्स तो आम्ही काय केले आहेत तर प्रोव्हाइड केलेल्या असणार आहेत। त्याचबरोबर वीकेंडमध्ये जे काही PYQ क्वेश्चन सिरीज असणार आहे ही आपली चालू असते, त्यामध्ये एक्सप्लेनेशन सहित आपण त्याची उत्तरपत्रिका सुद्धा पाहत असतो। यामध्ये तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला लाभलेला आहे, जो वेळच्या वेळी तुम्हाला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतो। जर का तुम्हाला यापैकी कोणत्याही बॅचेस जॉईनिंग करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्याचबरोबर ज्या काही बॅचेस असणार या बॅचेस मध्ये तुम्ही इनरोल करू शकताय। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा। बघा, जलसंपदा म्हणजेच जी काही जलसंपदा म्हणजेच पाटबंधारे विभाग असणार आहे, यामध्ये 14,000हून अधिक पदांची मेगा भरती होणार आहे। सध्या सुधारित सेवा प्रवेश नियमांना शासन मान्यतेची व वित्त विभागाची मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे। जाहिरात आणि परीक्षा घेणारी संस्था IBPS किंवा TCS याबद्दलचे अंतिम अपडेट्स लवकरच जाहीर करतील। जलसंपदा म्हणजे जे काही पाटबंधारे विभाग असणार आहे यामध्ये 14,000हून अधिक पदांच्या मेगा भरतीची जाहिरात ही पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये म्हणजेच अंदाजे जुलै किंवा ऑगस्ट, बघा कोणत्या महिन्यामध्ये, जुलै किंवा ऑगस्ट 2026 पर्यंत येण्याची शक्यता सांगितली जाते। ओके, मग यामध्ये बघा भरतीचे ठळक तपशील, याच्यामध्ये एकूण पदे किती असणार, 14,000हून अधिक असणार आहेत। यामध्ये गट क आणि गट ड ही सुद्धा पदे असणार आहेत। गट क मध्ये 8,446 पदांचा समावेश, तर गट ड मध्ये 5,605 पदांचा समावेश असणार आहे। निवड प्रक्रिया ही प्रक्रिया IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन याद्वारे घेण्यात येणार आहे। म्हणजेच MPC किंवा जी काही TCS असणार याच्याद्वारे ही घेतली जाणार नाही, फक्त आणि फक्त IBPS मार्फत ही परीक्षा पार पाडली जाईल। वेतन श्रेणी विविध पदांनुसार म्हणजे कालवा निरीक्षक असेल, कार्यालयीन लिपिक असेल यांच्यापर्यंत किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांचा जो काय असणारा वेतन असणार आहे हे वेतन श्रेणी किंवा पगार काय असणार तर वेगवेगळा सांगितला जातो। यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे बघा, तर 14,000हून अधिक पदांच्या मेगा भरतीमध्ये गट क आणि गट ड यामध्ये अंतर्गत असे तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा वेगवेगळ्या पदांचा समावेश केला जाणार आहे। चला तर मग कोणकोणती पदे असणार बघा, तर तांत्रिक पदांच्या मध्ये कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता असणार, ज्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असणार आहे। डिप्लोमा किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मधील पदवीधारकांसाठी हे पोस्ट असणार आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ही पद असणार आहे, ज्याच्यामध्ये सर्वाधिक जागा असणारे पद सांगितले जातात। यामध्ये 10वी+ CEA चा कोर्स किंवा डिप्लोमा सुद्धा झालेला असावा। त्याचबरोबर आरेखक म्हणजेच ड्राफ्ट्समन जे काय असणारं पद असणार आहे याला सहाय्यक आरेखक असं म्हटलं जातं। यामध्ये ITI
ड्राफ्ट्समन किंवा काय असणे संबंधित पात्रता झालेली असावी. भूवैज्ञानिक सहाय्यक यामध्ये जिओलॉजिकल असिस्टंट हे पद असणे, ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच लॅबोरेटरी असिस्टंट हे सुद्धा पदाचं काय करण्यात आले, समावेश करण्यात आले. तर जी काही अतांत्रिक पदं असणार ह्या अतांत्रिक पदांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने जी काही लिपिक किंवा नॉन टेक्निकल पदं असणार यामध्ये पुढील पदांचा समावेश आहे. कालवा निरीक्षक ज्याला आपण कॅनल इन्स्पेक्टर असं म्हणतो, कोणत्याही शाखेची पदवी आणि प्लस टायपिंग. दप्तर कारकून यामध्ये ऑफिसर क्लर्क आणि रेकॉर्ड क्लर्क असणार पदवी प्लस टायपिंग. ओके, प्रमाणपत्र आवश्यक आहे. मोजणीदार यामध्ये जमिनीची किंवा पाण्याचे मोजमापन नोंदवणारे पद. ओके, सहाय्यक भांडारपाल यालाच असिस्टंट स्टोअर कीपर्स किंवा त्याचबरोबर कनिष्ठ सर्वेक्षण असणार आहे सहाय्यक. त्याचबरोबर कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक ज्युनियर सर्वे असिस्टंट असणार आहे. लघुलेखक लोअर ग्रेड स्टेनोग्राफर असणार आहे, स्टेनो आणि टायपिंग कौशल्य असणाऱ्यांच्यासाठी हे पद आहे. त्याचबरोबर गट ड यामध्ये जी काही इतर पद आहेत ज्याच्यामध्ये शिपाई, सुरक्षा धारक असेल, सुरक्षा रक्षक आणि इतर चतुर्थ श्रेणी मजूर पदांचा समावेश असणार आहे, ज्यांची एकूण संख्या 5605 इतकी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासण्यासाठी जे काही सांगितली जाणारी सांकेतिक स्थळ असणार आहे, या सांकेतिक स्थळावरती जाऊन तुम्ही त्याबाबतची माहिती पाहू शकताय. या पदांपैकी तुमच्याकडे कोणती शैक्षणिक पात्रता असणार आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतामध्ये बघा 10वी 12वी आणि पदवी, ITI की इंजिनिअरिंग डिप्लोमा यानुसार तुम्ही काय करू शकताय, तर तुमच्या आवडीनुसार प्रेफर देऊन त्या ठिकाणी फॉर्म भरू शकताय. भरती परीक्षेचे स्वरूप जलसंपदा विभागातील ही जी काही पदभरती केली जाणार आहे ही IBPS या संस्थेमार्फत CBT म्हणजे कम्प्युटर्ड बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजेच जी काही ऑनलाईन पद्धतीची जी काही बहुपर्यायी परीक्षा असणार आहे ही ऑनलाईन पद्धतीची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा किंवा एक्झाम घेतली जाईल. ओके, पदांच्या स्वरूपानुसार परीक्षा पद्धती खालील पद्धतीमध्ये विभागली जाणार आहे. जे काही अतांत्रिक पद असणार नॉन टेक्निकल पद यांचा परीक्षेचं स्वरूप किंवा परीक्षेचा पॅटर्न कसा असणार बघा, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण किती असते बघा 25 प्रश्न असणार, 50 गुण जे की मराठीतून विचारले जातील. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान GK आणि GS 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत, मराठी आणि इंग्रजी भाषेतून प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित 25 प्रश्न असणार आणि 50 काय असणार तर मार्क असणार आहेत. मराठी आणि इंग्रजी ही तिची काय असणार लँग्वेज असणार आहे. एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि एकूण 200 गुण असणार आहेत. किती प्रश्न, एकूण 100 प्रश्न, एकूण गुण 200 असणार आहेत. वेळ 2 तास असणार म्हणजेच 120 मिनिटांचा यामध्ये कालावधी दिला जाईल. दर्जा आता या ठिकाणी मराठी, इंग्रजी आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता यांच्या प्रश्नांची जी काही पातळी असणार आहे ही पदवीच्या दर्जाची असणार आहे असं सांगितलं जातं. ओके, प्रश्न जे काय असणार ही पदवी पातळीवरची असणार आहेत असं सांगितलं जातं. जी काही टेक्निकल पद असणार आहेत ह्या टेक्निकल पदांच्या मध्ये बघा मराठी व्याकरण 10 प्रश्न असणार आहेत 20 गुणांच्यासाठी, इंग्रजी व्याकरण 10 प्रश्न 20 गुणांच्यासाठी, सामान्य ज्ञान 10 प्रश्न 20 गुणांच्यासाठी, बौद्धिक चाचणी 10 प्रश्न 20 गुणांच्यासाठी. आता या ठिकाणी टोटल झाले किती 40 प्रश्न झालेत आणि मार्क किती झालेले असणार आहेत तर 80 मार्क झालेले असणार आहेत. ओके, उर्वरित तांत्रिक प्रश्न ज्याच्यावरती 60 प्रश्न विचारले जातील आणि 120 गुण असणार आहेत. ओके, म्हणजे 60% भाग हा टेक्निकलचा कशावरती डिपेंड असणार आहे तर टेक्निकल सिलेबस वरती डिपेंड असणार, त्यामुळे त्याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. एकूण 100 प्रश्न असणार तर 200 गुणांच्या साठीचा काय असणार तर पेपर असणार आहे. वेळ 2 तास आणि डिप्लोमा, ITI आणि पदाच्या आवश्यकतेच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी काय विचारले जातील तर तांत्रिक प्रश्न विचारले जातील. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल, त्याचबरोबर तुम्हाला इतर कोणताही कोर्स यामधला जॉईनिंग करायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर आमच्या O अकॅडमीला म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. यामधील इतर जे काही अपडेट्स आहेत हे घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटतो. तोपर्यंत धन्यवाद.